फ्रेंड्स, आज आपण मस्त असं हिरवे वाटाणे घेऊन आलेले आहे। तर हिरवे वाटाण्याची सुंदर अशी आपल्याला भाजी करायची आहे। आपण हिरवे वाटाण्याची सुक्की भाजी करणार आहे। तर सुक्की भाजी कशी करायची ते पाहून घेऊया। थोडे वेगळे पद्धतीने आपण हिरवे वाटाण्याची भाजी करणार आहे। तर सर्वात आधी आपण इथे वाटाण्याला सोलून घेऊया। त्याचे दाणे आहेत ना ते आपण साइडला करून घेऊया। सर्व शेंगा आपण या प्रकारे सोलून घेऊया। या प्रकारे सर्व वाटाणे आपण सोलून घेतलेले पाहू शकता। आणि याला आपण स्वच्छ धुवून घेऊया। आपण वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले। आता आपण ह्याला उकळायला ठेवूया। इथं आपण गॅसवर एक छोट्या टोपात पाणी टाकले 1 ग्लास। त्याच्यामध्ये आपण आपले वाटाणे टाकूया। इथं आपण एक मोठा बटाटा घेतलेला आहे ते आपण सालून घेऊया। पाहू शकता या प्रकारे मी कट करून घेतलेला आहे बटाटा। आपण हे बटाटा आता धुवून घेऊया। आपण वाटाण्यामध्ये धुतलेला बटाटा टाकायचा आहे आपल्याला उकळायला वाटाण्यासोबतच। आणि याच्यामध्ये आपण थोडा अर्धा चमच मीठ टाकूया आणि थोडीशी हळद। आणि आपल्याला एक 5 मिनिटं उकडून घ्यायचं आहे, कारण वाटाणे आपले हिरवे आहे त्याच्यामुळे लगेच उकडून येते, कवळे पण आहे। 5 मिनिटं उकडून घेऊया आणि 50% उकडायचे आपल्याला। अर्धा वाटाणे अर्धी भाजीत शिजवायचे मसाल्यामध्ये। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि ह्याला आता 5 मिनिटं आपण उकडून घेऊया। आपल्या गॅसवर कढई ठेवलेला आहे। आपली कढई गरम झाली। आपण आता फोडणी घालूया। सर्वात आधी आपण एक पळीत ऑइल टाकूया। बारीक ठेचलेला लसूण, थोडीशी मोहरी, थोडासा जिरा, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कांद्याला छान असं 2 मिनिटं भाजून घ्यायचे लालसर। टोमॅटो ऍड करूया बारीक चिरलेला। इथं मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतले मीडियम साईजचे चिरून। आता आपण टोमॅटो टाकले त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपले टोमॅटो लवकर गाळ होते, शिजते। टोमॅटोला छान असं शिजून घेऊया। इथं आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट 1 चमच टाकायचे। त्याला आपण मिक्स करून घेऊया। तेलामध्ये टोमॅटो सोबतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता आपण सर्व बेसिक मसाले ऍड करूया। पाहू शकता छान असं आपल्या ह्याला ग्रेव्हीला ऑइल सुटलंय। मसाले टाकून घेऊया आपण। सर्वात आधी अर्धा चमच जिरा पावडर, 1 चमच भाजलेलं बेसन, अर्धा चमच हळद, चवीनुसार गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट, घरचं तिखट येते, अर्धा चमच काश्मीरी तिखट लाल, थोडासा धना पावडर। आपण सर्व मिक्स करून घेऊया। आता ग्रेव्हीला थोडंसं आपण पाणी ऍड करूया। अगदी थोडंसं पाणी टाकलंय मी। आणि आता आपण याला 2 मिनिटं शिजून देऊया। जोपर्यंत ऑइल सुटत नाही तोवर आपल्याला ग्रेव्ही शिजून घ्यायचे।
अगदी थोडंसं अजून पाणी ॲड केलंय मी याच्यात. इथं आपण 1 चमच चिकन मसाला टाकणार आहे. याच्याने खूप छान असं चव येते भाजीला आणि खूप सुंदर अशी लागते भाजी चिकन मसाला टाकल्याने. सर्व मिक्स करून घेऊया. आपले वाटाणे शिजलेत छान असे, पाहू शकता. आता आपण हे बघा आपल्या ग्रेव्हीमध्ये ॲड करूया. आपल्या ग्रेव्हीला बघा मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आणि खूप छान असे फ्राय सुद्धा झालंय मसाला सर्व. आता आपण याच्यामध्ये वाटाणे टाकून घेऊया. आपल्याला हे मसाल्यातच 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बटाट्याला आणि वाटाण्याला छान असा मसाला लागेल. पाहू शकता आपल्या भाजीला एकदम मस्त असं सुगंध सुटलाय आणि एकदम चिकन आणि मटणासारखी भाजी लागती. या प्रकारे जर तुम्ही बनवले ना अगदी मटणसारखीच भाजी लागते आणि दिसायला पण कसली अशी भन्नाट दिसते बघा ना. नुसतं मसाल्यामध्येच बनवलंय आपण. भाजी आपली तयार झालेली आहे. आपण वरून आता कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करून घेतले कोथिंबीर सर्व. पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे, खूप सुंदर अशी. या प्रकारे तुम्ही नक्की बनवा. मसाल्यातली वाटाणे बटाट्याची खूप सुंदर अशी चिकन सारखी एकदम मटन सारखी भाजी तयार होते. पाहू शकता. अगदी थोडासा पाणी ॲड करूया. याच्यात गरम पाणी टाकणार आहे मी, जेणेकरून छान असं ग्रेव्ही पण तयार होईल आपल्या भाजीला. पाणी टाकून आपण 1-2 मिनिटं शिजवून दिलंय. पाहू शकता ऑइल सुटलंय भाजीला. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. खूप सुंदर भाजी तयार झाली आपली. या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. झटपट अशी वाटाण्याची बटाट्याची भाजी तयार होते. आता सीझन आहे वाटाण्याचा, तर खूप सुंदर सुंदर भाज्या बनवा. वेगळे पदार्थ छान असं सुंदर तुम्ही खावा. सर्वांना खाऊ घाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.